ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडलं पाहिजे यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत असं समजतंय आणि वेळोवेळी अजित पवार गटाला असा इशारा सुद्धा देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वक्तव्यातून दिलं जात आहे असं कळतंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, अजित पवार हे कुठेतरी महायुतीतून बाहेर पडले पाहिजे यासाठी त्यांना वेळोवेळी संकेत दिले जात आहेत असं कळतंय, अशी माहिती मिळते। नाही, असे काही ही सगळ्यात चुकीची बातमी आहे। महायुतीतून अजित पवारांनी बाहेर पडावं असं कोणाच्याही मनात नाही। मुळामध्ये शिवसेना भाजपचा बहुमत असताना अजितदादाला घेण्याचं कारण काय, तर असलेल्या तीन पक्षाची एकंदरीत ताकद ही एकत्रित यावी म्हणून ही महायुती झालेली आहे। आणि आता त्यांना बाहेर पडण्याचं सांगण्याचं कारणच काही नाही। उलट काही लोक याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात। अजितदादा वेगळे व्हावेत, मग त्यांनी वेगळं लढावं, मग त्यांचे काही आमदार जास्त आले किंवा पुन्हा सत्तेमध्ये आपल्याला पुन्हा मोठा वाटा मिळेल, असं काहीचे लोकांच्या कल्पना आहेत। परंतु मला वाटत नाही की असं कोणताही चर्चा आमच्या महायुतीमध्ये ना घडते ना कुणाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। नाही, म्हणजे तुमच्या पक्षाचे जे आमदार असतील, तानाजी सावंत आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं होतं जे वादग्रस्त होतं की अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणं, जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आम्हाला उलट्या येतात। मग अशा प्रकारे वक्तव्य करणं, त्याचसोबत नितेश राणे हे जेव्हा हिंदुत्ववादी किंवा मुस्लिम धर्मियाच्या विरोधात बोलतात तेव्हा कुठेतरी हे सगळे जे आहेत धागेदोरे बांधले जातात। तर महायुतीमध्ये घटक पक्ष असून सुद्धा त्यांच्या विरोधात बोलणं, त्यामुळे कुठेतरी हे संकेत देत आहेत का? नाही बघा, तानाजी सावंतने बोललं तर ते 2.5 वर्षाचा जो कालावधी होता उद्धव ठाकरे साहेबांचा जो काही सरकार होते त्यावेळेचं ते वक्तव्य त्यांनी ते मान्यही केलेलं आहे। आता नितेश राणे बोलतायत, त्यांना भाजपच्या नेत्यांनी काय सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत, म्हणून त्यांच्या अंतर्गत प्रश्नावर मी बोलणार नाही। परंतु हे त्यांच्यासाठी अजितदादाचा आणि ह्या सर्व बाकी गोष्टीचा काही संबंधच नाही आहे। अजितदादांनी त्याच्यानंतर सगळे महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत, त्यांच्या यात्रा काढल्या, संवाद यात्रा काढलेल्या आहेत, आणि मला वाटतं त्यांनी सुद्धा सगळी चाचपणी त्यांच्या पद्धतीने केलेली आहे। आता या महायुतीच्या बैठकीला बसायचं तर त्यापूर्वीचा जर ज्याला होमवर्क म्हणतो तो होमवर्क अजितदादांनी सुद्धा केलेला आहे। आणि त्यांच्याही लक्षात आहे की आपल्याला महायुतीबरोबर लढायचं आहे, आणि आम्ही तर ठाम ठरून आहोत की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे मिळूनच ही निवडणूक लढवणार आहेत। म्हणून हे समज गैरसमज, एखाद्याने चुकीचं वक्तव्य करणं, आता परवा CM सभासमोरच त्यांनी स्पष्टपणे सांगितले काही वाचाळवीर आहेत तर त्यांना आपल्याला लगाम लावावा लागेल, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत। आणि हे स्पष्ट जेव्हा झालंय त्या टायमाला मला वाटतं आता या वादावर पडदा पडलेला आहे। म्हणजे तुमच्या आणि भाजपमध्ये, म्हणजे त्या दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये असे वक्तव्य किंवा एवढे वाद होताना बघायला मिळत नाही। मग ते अजित पवार यांच्या पक्षासोबत जेव्हा वाद होताना दिसतात तेव्हा चर्चांना ऊत येतं। नाही, ज्याच्या त्याचा पक्षाचा एक अंतर्गत ज्याला कार्यपद्धती ज्याला म्हणतो ते आहे। आम्हाला शिंदे साहेबांनी जेव्हा सांगितलं की आता या विषयावर कोणी बोलायचं नाही, तर आम्ही तो विषय कधी घेत नाही। आणि मग कुणी आपल्याला विरोधात जरी बोललं तरी आम्ही कीप ममच्या भूमिकेत असतो, आणि ज्या ठिकाणी बोलायचं त्या टायमाला आम्ही त्यांना सोडतही नाही। म्हणून आता मला वाटतं हा सगळे विषय संपलेले आहेत, वादाचे विषय संपलेत। आता महायुतीचे चर्चेचे दरवाजे उघडलेले आहेत आणि चर्चा सुरू झालेली आहे। आता हे आठवड्याभरामध्ये जागा वाटप होईल असा एकंदरीत अंदाज आहे। नक्कीच, म्हणजे अंतिम टप्प्यात, जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात दादा जर बाहेर गेले किंवा वेगळा जर निर्णय घेतला, स्वबळावर जर त्यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना आणि भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील असाही अंदाज। हे तर साहजिक होतं, परंतु ते बाहेर का पडतील? अजितदादांनी बाहेर पडून हे आम्ही त्यांना हे आमचं राहील, आग्रह राहील, बाहेर पडायचं त्यांनी कुठे असं सुतवाच केलेलं नाही। म्हणून अजितदादा महायुतीबरोबर राहतील, ते कुठे बाहेर जाणार नाहीत। तुम्ही जुळवून घेतलंय त्यांच्यासोबत? जुळवून नाही, आम्ही एकच आहोत। जुळवायचा काय प्रश्न? तुटलंच असेल तर जुळवावं लागेल। आता आमचं तुटलंच नाही तर आम्ही जुळवायचा काय प्रश्न? आम्ही महायुतीमध्ये तिघही पक्ष एकत्रित आहोत आणि एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत। नक्कीच, एकंदरीत कट्टर हिंदुत्ववादी पवित्रा त्यांनाही मान्य नाही, कारण जेव्हा भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते हे एका धर्मियाच्या विरोधात बोलतात तेव्हा त्यांचं जे वक्तव्य आहेत की वाचाळवीरांना आवरा अशा प्रकारे ते सांगतात। त्यामुळे विचारधारेमुळे तुम्हाला काही त्रास होत नाही का? किंवा विचारधारेमुळे लोकांमध्ये जाण्यासाठी जेव्हा तुम्ही बोलतात, हिंदुत्ववादी भूमिका मांडतात, पण दादांना सोबत घेतल्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये जाण्यामागे किंवा गेल्यानंतर तुम्हाला याचा काही त्रास होत नाही?
नाही नाही, आम्ही आमच्या जागा लढवणार होतो. एक बघा, महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळेला काँग्रेस बरोबर होती, राष्ट्रवादी बरोबर होती, उभाटा बरोबर होतं, आणि सगळ्यांनी सांगितलं की आमची विचारधारा वेगळी आणि सत्ता चालवणं वेगळं. आम्ही सत्तेमध्ये एकमताने निर्णय घेऊ, परंतु आमची विचारधाराशी आणि त्यांच्या विचारधाराशी आम्ही सहमतच आहोत असं काही नसतं. म्हणून विचारधारा हा वेगळा प्रकार आहे, सत्ता चालवणं वेगळा प्रकार आहे. आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या जो काही आहे हक्काचा त्या विचारधारेनेच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अजितदादा त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची जी विचारधारा आहे ते त्याच पद्धतीने मांडून ते मतं घेणार आहेत. म्हणून त्यांचा आणि आमचा असा फरक पडणार नाही. पण अडचण होत नाही का? नाही, अडचण नाही. आता थोडी बहुत अडचण प्रत्येक ठिकाणी असते, ती सॉल्व्ह करावी लागते. नक्कीच. भरत गोगावले यांचं एक वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्यांनी असं म्हटले का, कार्यक्रमात बोलताना असं म्हटलं की जेव्हा मंत्रिपद मला मिळत होतं तेव्हा एका आमदाराने धमकी दिली होती आणि त्याच आमदाराला आता सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुमच्याकडे इशारा देण्यात आलेला. तुम्ही तर तेव्हा धमकी दिली होती का मंत्रिपद मिळावं म्हणून? असं नाही, भरत गोगावलेचं स्टेटमेंट ते वेगळ्या अर्थाने वेगळ्या माणसासाठी होतं. मग मला मंत्रिपद जर दिलं नसतं तर मग मी राजीनामा दिला नसता का? तो काळ वेगळा होता. सिडकोचं अध्यक्षपद म्हणाले. सिडकोचं अध्यक्षपद हे आताच प्रश्न आहे. आणि भरत गोगावले आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नव्हता. आम्ही दोघं पहिल्यापासून एकत्र आहोत. आज भरत गोगावले एस टी महामंडळाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारत आहेत. मी सकाळी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही दुपारी 11, 11:30 वाजता भेटतोय. पण आमच्यामध्ये वाद वगैरे नाही. भरतच्या तोंडून कधीतरी काहीतरी निघतं म्हणून त्याची बातमी होते, पण भरतच्या मनात काही नसतं आणि मी त्याच्या याच्यावर जास्त लक्ष देत नाही. भरत आमचा मित्र आहे. नक्कीच सर. दुसरा असा प्रश्न की आता जागा वाटपाची जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. एकीकडे महाविकास आघाडीची चर्चा सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचलेली असताना तुमचे काही फॉर्म्युले बाहेर आलेले नाहीत. तर शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणं हे अपेक्षित आहे? किती जागांवरती तुम्ही आग्रही आहात? आता चर्चा तुमच्याही कानावरती आलेली असेल, कारण तुम्ही त्या चर्चेचा एक भाग आहात. तर किती जागा मिळेल? तुम्ही मोठा भाऊ होणार आहात की सगळ्यात छोटा भाऊ? मोठा भाऊ छोटा भाऊ हे फक्त महाविकास आघाडीत चाललेलं आहे आणि त्यांची चर्चा कुठपर्यंत चाललेली तुम्ही लक्षात घ्या थोडी. आमची चर्चा तशी होणार नाही. आमचे तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील. मग किती अपेक्षित आहेत एक नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्याच्यासाठी आम्ही कोणताही फिगर, ज्याला आकडा ज्याला म्हणतो, आम्ही तो देणार नाही. शिंदे साहेबाकडे सर्वस्वी आम्ही त्यांच्याकडे अधिकार असल्यामुळे तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. परंतु आम्ही काही मागणी करायची, मग इतर पक्षांनी काही मागणी करायची, त्यांनी दुसऱ्यांनी मागणी करायची, हे वादाचा विषय आता सगळ्याच पक्षाचे नेते टाळणार आहेत आणि प्रवक्ते टाळणार आणि आमदारही टाळणार आहेत. 2 अंकी 3 अंकी ते 2 अंकी 3 अंकीचा प्रश्न येतच नाही. आता याच्यावर चर्चा नाही, हे आमचं ठरलेलं सूत्र आहे. नक्कीच. आपण एक बॅनर बघितलं असेल की रश्मी ठाकरे या भावी मुख्यमंत्री म्हणून मातोश्रीच्या बाहेर बॅनर झळकलेत. याआधी आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्या नावाचे बॅनर झळकले होते. कशा प्रकारे बघता आता रश्मी ठाकरे यांचं नाव आता राजकारणामध्ये चर्चेत आलंय? हा उद्धव ठाकरे फॅमिलीला बदनाम करण्याचा डाव आहे. त्यांना ते मिळू देणार नाही, परंतु अपमानित जरूर करतील. त्यांना अपमान करायचा आहे. मग एवढं जर आहे बोलतात, मग का त्यांचं महाविकास आघाडीमध्ये नाव का नाही पुढं घेत? त्यांचा चेहरा का पुढं घेत नाही? हे त्यांना नमो हराम करून त्यांना कसं संपवायचं ही रणनीती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आखलेली आहे. ते आजही त्यांच्या लक्षात येत नाही. पण उद्या यांना मुख्यमंत्री तर नाही, परंतु आता काय भविष्यामध्ये ही महाविकास आघाडी राहते की नाही राहते या स्टेजवर ते आज आलेले आहेत. एकीकडे सुप्रिया सुळे यांचे बॅनर सुद्धा भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेत, दुसरीकडे रश्मी ठाकरे. ते सांगितलं. याचा अर्थ काय होतो? एकीकडे शरद पवार म्हणतात की मला त्या मुख्यमंत्री पदाचा काही रस नाही, मग सुप्रिया सुळेचे बॅनर कसे झळकतात? मग बाकीच्याच त्या वर्षा गायकवाडचे बॅनर कसे झळकतात? हे सर्व मिलीभगत आहे आणि फक्त उभाटा गटाला नेस्तनाबूत करण्याचं त्यांचं ते षडयंत्र आहे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांना बदनाम करणे, त्यांना संपवणं हा एकमेव अजेंडा त्यांच्या समोर आहे. म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमताने बोलते आणि उभाटाचे लोकांना अलग टाकून मग काहीतरी संजय राऊतच्या डोक्यात टाकून एकमेकात आणखीन आग कशी भडकेल याचा प्रयत्न केला जातो. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.